नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. ताईनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये एक समस्या आहे, ती म्हणजे आपल्याकडे बरेचसे लाभार्थी हे ऑफलाईन आहेत, पोषण ट्रॅकरला नोंदवता येत नाहीत का? कारण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही, आपल्याकडनं बाहेरचे आलेले लाभार्थी असतात तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात. तर मग यांचं आधार कार्ड नसल्यावर आपल्याला कशा पद्धतीने त्यांची नोंदणी करता येईल, तर तोच आजचा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. मी सुरुवातीची स्टेप तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यानंतरचं जे पेज असतं तर ते आपल्या सगळ्यांना माहिती. फक्त सुरुवातीचं मी तुम्हाला जे गरज आहे, कशा पद्धतीने आपण नोंदणी करू शकतो, कुठलं डॉक्युमेंट वापरू शकतो, तर ते सगळं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. व्हिडिओ पूर्ण आणि व्यवस्थित बघा. आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती समस्या तुमची ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलच्या माध्यमातून सोडवली जाईल. एक दोन ताईंनी प्रश्न विचारला म्हणजे नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ होत असतो आणि तुमची समस्या ही सुटत असते. तर बघा, आपल्याला काय करायचं बघा, आपल्या याच्यामध्ये ऑप्शन आहे, त्या ऑप्शनचा उपयोग करून आपल्याला मोरच्या ऑप्शनवर यायचे. पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर मोरचा ऑप्शन आहे किंवा अधिकचं जे ऑप्शन आहे खालचं, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर इथं ऑप्शन दिसत आहे बघा, आधाराशिवाय लाभार्थीची नोंदणी करता येईल. म्हणजे मग इथं तुम्हाला हे पण करता येईल की काही लाभार्थ्यांची आधार कार्ड काढलेले आहेत, काढल्याची पावती आहे, परंतु त्यांना अजून आधार मिळालेले नाही असे, आणि काहींनी आधार कार्ड काढलेलंच नाही, तर त्यांनी कशा पद्धतीची नोंदणी करायची, अशा दोन प्रकारचं देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. तर याच्यासाठी आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला आधाराशिवाय नोंदणी फक्त गरोदर माता आणि स्तनदा माता यांची आपल्याला करता येणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला गरोदर माताची माहिती सांगते आणि त्याच्यानंतर स्तनदा माताचं देखील तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला गरोदर माता याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. फक्त तुम्हाला मी सुरुवातीच्या स्टेप सांगणार आहे, फक्त ते समजून घ्या. तर आपल्याला याच्यावर गरोदर मातावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन झालं का, प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का आपल्याला बघा, माझ्या माहितीप्रमाणे लाभार्थ्याकडे आधार क्रमांक नाही याची मी याद्वारे पुष्टी करतो. त्याच्यामुळे हे पण आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खालचं देखील आपल्याला क्लिक करायचं आहे बघा. हे एक माहिती आहे, टेन्शन घ्यायचं नाही, हे केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा, लाभार्थ्याकडे इथं प्रश्न विचारलेला आहे की लाभार्थ्याकडे आधार नोंदणी क्रमांक आहे का. जर असेल तर होय म्हणा आणि नसेल तर नाही म्हणा. नोंदणी क्रमांक म्हणजे आधार कार्ड आपण काढतो, ती जी पावती मिळते त्याच्यावर क्रमांक असतो, तो क्रमांक आणि ती पावती आपल्याला अपलोड करावी लागते. परंतु जर नसेल तर प्रश्न नाही. आता आपण जर होय म्हटलं तर आपल्याला ते बघा, आता आपण होयवर क्लिक करू, म्हणजे समजून घ्या, हे फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवते, परंतु मी नाहीचं तुम्हाला दाखवणार आहे. आता होय जर क्लिक केलं तर मग आपल्याला काय करावं लागेल की इथं तुम्हाला दोघंही तुमच्या ज्या समस्या आहेत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जातील. समजा आधार कार्ड काढलेलं आहे पण प्रत्यक्षात आधार मिळालेलं नाही, परंतु पावतीच्या आधारे आपण याचं जे आहे रजिस्ट्रेशन करू शकतो. मी इथं आधार नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा, त्या पावतीवर क्रमांक असतो, तो क्रमांक टाकायचा आणि इथं ती पावती आहे ती अपलोड करायची, म्हणजे पुढचा फॉर्म ओपन होतो. पण आता आपल्याकडे आधार नाहीच आहे तर मग आपण नाहीवर क्लिक करणार. नाहीवर क्लिक केल्यानंतर मग आता आपली पुढची प्रोसेस सुरू होते. तर ती खूप थोडी हे आहे, ती पूर्ण समजून घ्या. प्रक्रिया केली याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, आपल्याकडे आधार नाही तर आपण नाही म्हणून आपण क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आता त्या मातेकडे कुठलाही मोबाईल नंबर घरातला कुठलाही असेल तो आधी आपल्याला मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तो मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर मग इथे आपल्याला ओळखीचा पुरावा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे आधी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, नंतर ओळखीचा पुरावा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता मोबाईल नंबर टाकून झालेला आहे, त्याच्यानंतर ओळखीच्या पुरावा याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. तर बघा, ओळखीचा पुरावा तुम्ही काय काय वापरू शकता बघा. सगळ्यात पहिले, जरी आधार नसेल तरी सुरुवातीला बऱ्याच जणांकडे बँकेचं किंवा पोस्टाचं खातं हे असतं. जर हे असेल बँकेचं किंवा पोस्टाचं जर पासबुक असेल तर त्याचा फोटो पण आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्याचा जो नंबर असेल तो आपल्याला टाकायचा आहे. त्याच्यानंतर पॅन कार्ड असेल. आत्ता जर आपल्याला पॅन कार्ड काढायचं असेल तर आधारशिवाय पॅन कार्ड निघत नाही. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे सुरुवातीचं त्या मातेकडे असेल तर त्याच्याने देखील नोंदणी करू शकतो. आता पासपोर्ट म्हणजे आपले पासपोर्ट साईज फोटो नव्हे. पासपोर्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला इकडून दुसऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या देशामध्ये जातात त्याला पासपोर्ट म्हणतात, आणि एवढे हे असणारे आपल्याकडे लाभार्थी असणार नाही. त्याच्यामुळे हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. पण हे जर म्हटलं बँक किंवा पोस्टाचं पुस्तक
पॅन कार्ड जुनं असेल तर रेशन कार्ड आपण वापरू शकतो, किंवा मतदार ओळखपत्र जर असेल तर ते वापरू शकतो. त्याच्यानंतर मनरेगा जॉब कार्ड जर असेल तर ते वापरू शकतो. त्यानंतर किसान छायाचित्र पासबुक असेल ते वापरू शकतो. वाहन चालवण्याचा परवाना आता शक्यतोवर महिलांकडे असेल क्वचित, त्या पण श्रीमंतच महिलांकडे असतो, त्याच्यामुळे हा प्रश्न देखील नाही. श्रीमंत असतील तर त्यांचे सगळे डॉक्युमेंट ओके असतात, म्हणजे पासपोर्ट आणि वाहन चालवण्याचा परवाना, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या सोडूनच आपण बाकीच्या ऑप्शनकडे पाहायचे. त्याच्यानंतर ओळख प्रमाणपत्र राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदारांचा सही शिक्क्याने असेल तर ते देखील आपण वापरू शकतो. काय हे सगळं का घेत आहेत, कारण की काहीतरी तुमचा त्या जिल्ह्याचा त्या ठिकाणचा काहीतरी पुरावा हा तुमच्याकडे नोंदणीचा असेल, म्हणून याच्याने नोंदणी होणार आहे, म्हणून आपल्याकडे हे डॉक्युमेंट्स घेतले जातात. आता आपण त्या मातेचं, मी ज्या मातेचं नोंदवणार आहे तर त्या मातेकडे मतदान ओळखपत्र हे आहे. सुरुवातीला आधार लागत नव्हतं, परंतु आता जे करायचं आहे तर त्याला आधार हे लागत आहे. तर त्याच्यामुळे मतदार ओळखपत्र, बँकेचं पुस्तक वापरू शकता तुम्ही. काही जणांचं रेशन कार्डमध्ये नाव आहे, आता रेशन कार्डमध्ये नाव टाकायला आपण आधार कार्ड आधी लागते. आता सगळ्याच गोष्टी ह्या आधारशिवाय होत नाही, पण सुरुवातीच्या ज्यांच्या असतील तर त्यांचं आपण करू शकतो. तर आता आपण मतदार ओळखपत्र याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. बघा इथे मतदार ओळखपत्र आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मतदार ओळखपत्र क्लिक केल्यानंतर मग आपल्याला तिथं मतदाराच्या याच्यावर जो ओळख क्रमांक असतो तो इथे टाकायचा आहे, आणि त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून इथं तोच जो फोटो आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे. कशाचा? मतदानचं जे ID आहे, जे कार्ड आहे, तर त्याचा आपल्याला फोटो इथं अपलोड करायचा आहे. आता ती सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवून देते. तर बघा मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्याच्यानंतर ओळख क्रमांकाचा पुरावा टाकला गेलेला आहे, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जो फोटो आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागेल. ओळखीचा पुरावा क्लिक करा, अपलोड करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 पर्याय येतील. बघा हे 2 पर्याय येतील, एक कॅमेरा येईल, एक गॅलरी. जर तुमच्याकडे ते प्रत्यक्ष त्यांनी कार्ड समोर ठेवलेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट कॅमेरा ओपन करून त्याचा फोटो काढू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तो फोटोचा तुम्हाला व्हॉट्सअपने त्यांनी पाठवलं असेल तर तुम्ही गॅलरीत जाऊन देखील क्लिक करू शकता. आता मी त्या याच्यासाठी गॅलरीमध्ये जाऊन ते क्लिक करणार आहे, कारण की डायरेक्ट माझ्याकडे नाही, परंतु व्हॉट्सअपने ते आलेलं आहे, त्याच्यामुळे मी गॅलरीवर क्लिक करणार. आता कॅमेरा जर तुमच्या समोर असेल तर तुम्ही ज्या पद्धतीने आपण मातृवंदनाने आपण फोटो अपलोड करतो त्या पद्धतीने देखील करायचं आहे. आपण गॅलरीमधून पण करू शकतो आणि कॅमेऱ्याने डायरेक्ट फोटो पण काढू शकतो, पण मी माझ्याकडे व्हॉट्सअपनं आले त्याच्यामुळे मी गॅलरी तुम्हाला दाखवते. तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या मातेचा फोटो तुम्हाला इथं दिसतंय, तर तो जो दिसत आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपण जर चालूच तो फोटो स्क्रीनशॉट काढला असेल किंवा चालूच त्याचं आपण जर हे केलेलं असेल तर तो फोटो आपल्याला वरच येतो. बघा तो फोटो वरच दिसतोय, तुम्हाला दाखवून देते. तो फोटो वरच दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीचे ऑप्शन आले की आपल्याला डनवर क्लिक करायचं आहे. आधी त्याला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर डनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तुमचा हा जो फोटो आहे तो इथं येऊन गेलेला आहे. तुम्हाला वाटतं बरोबर घेतला गेला आणि तर तुम्ही डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून परत त्याला नवीन करू शकता, म्हणून ते डिलीटचं ऑप्शन आलेलं आहे. पण मी करेक्ट टाकलेलं आहे त्याच्यामुळे मला ते करायची गरज नाही. त्याच्यामुळे प्रक्रिया केलीवर मी क्लिक करणार. प्रक्रिया केलीवर क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर मातेच्या नोंदणीचं पेज ओपन होतं आणि ते पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सगळी माहिती त्या मातेची डिलिव्हरीची EDD LMPची तारीख, तिची जन्मतारीख, सगळे जी माहिती असतात आपल्याला तिथं सगळ्या माहिती आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने गरोदर मातेचं पेज ओपन झालं का गरोदर मातेची तुम्ही नोंदणी करू शकता. आता तुम्हाला थोडक्यात स्तनदा मातेचं देखील याच पद्धतीनं दाखवून देते. पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे की आपल्याला त्या मातेची जन्मतारीख, त्या मातेची LMPची तारीख, त्याच्यानंतर तिची जी माहिती आहे, कारण की तिचं नाव तिथं येऊन जाईल. आपण वोटिंग कार्ड टाकलं म्हणून त्या मातेचं नाव तिथं येऊन जाईल, मोबाईल नंबर पण येऊन जाईल. तुम्हाला फक्त जी इतर माहिती भरायची असते ती भरायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा. आणि शेवट अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकरला लिंक केलेला मोबाईलवर OTP जातो. OTP टाकला म्हणजे त्या मातेचं रजिस्ट्रेशन होऊन जातं. आता तुम्हाला स्तनदा मातेचं कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवते. आता स्तनदा मातेसाठी तुम्हाला स्तनदा माता याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया केली सेम पद्धतीने त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता फक्त राहिला प्रश्न येते, जर तुमचे जुडवा बाळ असतील तर तुम्ही जुडवा बाळ याच्यावर क्लिक करायचं आहे. जर एकच बाळ असेल, कारण आपण जी गरोदरची स्तनदा करतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे ऑप्शन नाहीत, परंतु लवकरच ते देखील ऑप्शन येतील, कारण की आपल्या बऱ्याच जणांकडे ट्विन्स हे असतात, जुळे बाळ असतात, तर त्याच्यामुळे ते पाहिजे. तिळं बाळ नसतं, परंतु बऱ्याच जणांकडे म्हणजे कमीत कमी 100 मधून 2 तरी अशी उदाहरणं येतात की ते ट्विन्स असतात,
जुळेबाळ असतात, त्याच्यामुळे ते ऑप्शन येईलच लवकर. परंतु जर तुम्ही नवीनच नोंदणी करत असाल तर तुम्हाला नक्कीच इथे हा पर्याय उपलब्ध आहे. जुळे असतील तर जुळे करू शकता, सिंगल असतील तर सिंगल करू शकता. आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केलीवर क्लिक करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने या दोघांना क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे आधार असेल तर तुम्ही आधारचं पावती क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर तो पावतीचा फोटो अपलोड करायचा आहे, म्हणजे पुढचं पेज ओपन होतं. त्याला एवढं लांब जावं लागत नाही. पावतीचा फोटो अपलोड केला का डायरेक्ट तुमचं ते पेज ओपन होतं. ते मातेचं पावतीवरनं जे नाव असतं ते नाव तिथं येऊन जातं. मोबाईल नंबर टाकावा लागतो. अशा पद्धतीची प्रोसेस आहे. परंतु जर नाही असेल तर अगदी सेम त्याच पद्धतीने देखील त्या मातेचं देखील ह्याच पद्धतीने करायचं आहे. स्तनदा मातेचं देखील तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ओळखीचा पुरावा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तो पुरावा इथं त्याचा क्रमांक टाकायचा आहे, पावती अपलोड करायची. अशा पद्धतीने गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी की आपण मुलांचं जे आहे तर मुलांचं आपण घरातील कोणाचंही लावून नोंदणी करू शकतो. परंतु गरोदर आणि स्तनदा मातेचा खूप मोठा प्रश्न होता. तो नोंदणी करण्यासाठी आपल्याला अडचण येत होती. तर आता ती अडचण देखील आपली दूर झाली. त्याच्यामुळे ताईंनो, हे मी सांगितलेल्या डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट जरी त्या मातेकडे असेल तर तुम्ही नक्कीच त्या मातेची नोंदणी करू शकता. आणि मला असं वाटतं की रेशन कार्डवर नक्कीच नाव तुम्ही त्यांचं घरच्यांना ऑफलाईन पद्धतीने टाकायला लावा, म्हणजे जेणेकरून ती नोंदणी तुम्ही करू शकता. दुसरं कुठले डॉक्युमेंट्स नसेल, पण जर तुमचं शाळेत जात असताना जर बँकेचं पुस्तक असेल तर ते तुम्ही नक्की वापरू शकता. तर अशा 2 गोष्टी आपल्या हमीच्या आहेत. एक रेशन कार्ड आणि दुसरं तुमचं बँकेचं पुस्तक. हे 2 गोष्टी तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. परंतु आता वोटिंग कार्डसाठी सगळ्या गोष्टींसाठी पॅन कार्डसाठी आपल्याला आधार लागते आणि आधाराशिवाय नोंदणी करायची त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कितपत समजलं नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि पुढचं देखील मी नक्कीच सांगेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.